नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, जलसंपदा भरती, दारूबंदी भरती आणि जिल्हा न्याय भरतीच्या अनुषंगाने आज अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे, कारण अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडींवर प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. चला तर आपण वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? प्रश्न पहिला असा आहे, बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3, देवेंद्र कुमार उपाध्याय हे सध्याचे बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न दुसरा असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? प्रश्न दुसरा असा आहे, लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न तिसरा असा आहे, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन केले आहे? प्रश्न तिसरा असा आहे, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2, पुणे या शहरामध्ये देशातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन केलेले आहे. प्रश्न चौथा असा आहे, धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? प्रश्न चौथा असा आहे, धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? ऑप्शन क्रमांक 1, 50वे. प्रश्न पाचवा असा आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? प्रश्न पाचवा असा आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1, कलम 124 नुसार. प्रश्न सहावा असा आहे, स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण आहेत? प्रश्न सहावा असा आहे, स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? ऑप्शन क्रमांक 2, हरिलाल जे कानिया हे स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. प्रश्न सातवा असा आहे, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश होते? प्रश्न सातवा असा आहे, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश होते? ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर नागेंद्र सिंह. प्रश्न आठवा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? प्रश्न आठवा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1, न्यायमूर्ती फातिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. प्रश्न 9 असा आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? प्रश्न 9 असा आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक 1, संसदेला. प्रश्न 10 असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रश्न 10 असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1, 1982 रोजी. प्रश्न 11 असा आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? प्रश्न 11 असा आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1, नवी दिल्ली येथे. प्रश्न 12 असा आहे, जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश किती असतात? प्रश्न 12 असा आहे, जिल्हा न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश किती असतात? ऑप्शन क्रमांक 4, फक्त एकच असतो. प्रश्न 13, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? प्रश्न 13 असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4, धनंजय चंद्रचूड हे 50वे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न 14, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत? प्रश्न 14 असा आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत? ऑप्शन क्रमांक 3, 29 न्यायालय आहेत. ऑप्शन क्रमांक प्रश्न 15 असा आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे किती वर्ष आहे? प्रश्न 15, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे किती वर्ष आहे?
ऑप्शन क्रमांक 4 65 वर्ष इतके. प्रश्न 16 असा आहे, गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? प्रश्न 16 असा आहे, गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे. प्रश्न 17 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्न 17 असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 1862 वर्षी. प्रश्न 18 असा आहे, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? प्रश्न 18 असा आहे, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 1940 रोजी. प्रश्न 19 मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? प्रश्न 19 असा आहे, मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक 3 1861 रोजी. प्रश्न 20 असा आहे, कोणत्या प्रदेशास संघ राज्य एकमेव स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? प्रश्न 20 असा आहे, कोणत्या प्रदेशास संघ राज्य एकमेव स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे. प्रश्न 21 भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? प्रश्न 21 भारतामध्ये मोबाईल सेवा कधी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994 मध्ये. प्रश्न 22 असा आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कुणाकडे सादर करावा लागतो? प्रश्न 22 असा आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास तो त्यांना कोणाकडे सादर करावा लागतो? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीकडे. प्रश्न 23 असा आहे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? प्रश्न 23 असा आहे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 राळे गणशिधी येथे. प्रश्न 24 बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती कोण आहेत? प्रश्न 24 असा आहे, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 शेख मुजीब उर रहमान हे बांगलादेशचे राष्ट्रपती आहेत. प्रश्न 25 असा आहे, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झालेली आहे? प्रश्न 25 आहे, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ग्राम न्यायालय कायदा 2008. प्रश्न 26 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? प्रश्न 26 असा आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 संभाजीनगर येथे. प्रश्न 27 असा आहे, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे? प्रश्न 27 असा आहे, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 पुणे येथे. प्रश्न 28 असा आहे, 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचे उद्घाटन कुठे झाले? प्रश्न 28 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचे उद्घाटन कुठे झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 पुणे येथे. प्रश्न 29 बिग सर्च इंजन कोणत्या कंपनीचे विकसित केले आहे? प्रश्न 29 असा आहे, बिग सर्च इंजन कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोसॉफ्ट या कंपनीने. प्रश्न 30 पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब कोणी मिळवला आहे? प्रश्न 30 असा आहे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळवण्याचा किताब कोणी मिळवला आहे? ऑप्शन क्रमांक 1 प्रतीक्षा बागडी यांनी. प्रश्न 31 असा आहे, महाराष्ट्रात पहिली महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? प्रश्न 31 असा आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे यांनी. प्रश्न 32 असा आहे,
भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? प्रश्न 32 असा आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन क्रमांक 2 5 वर्ष. प्रश्न 33 असा आहे. भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दर किती वर्षात केली जाते? प्रश्न 33 असा आहे. भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दरवर्षी किती वर्षांनी केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 दर 10 वर्ष नंतर. प्रश्न 34 असा आहे. चवदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला आहे? प्रश्न 34 चवदार तळे हा सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला आहे? ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे हा सत्याग्रह केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये.